अकोल्यातील चौपाटीवर 2 गटात तुफान राडा झालाय। तरुणांनी दारूच्या नशेत वाहनाच्या काचा फोडल्यात। घटनेनंतर एका आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे। घटनेमुळे सध्या परिसरात मात्र तणावाची स्थिती निर्माण आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झालाय। ट्रक चालकासह दोघांचा चिरडून यात मृत्यू झालेला आहे। बोर घाटात पोलीस चौकीजवळ हा अपघात झालेला आहे। अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कडधान्यांवर भारत सरकारकडून 30% आयात शुल्क आकारण्यात येते। त्याचा फटका मात्र अमेरिकेतील शेतकऱ्यांना बसतोय। त्यामुळे व्यापार करारावरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा विषय मांडावा अशी मागणी करणारं पत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील 2 सिनेटरने पाठवलंय। कडधान्यांवरील टॅरिफ भारतानं कमी केल्यास त्याचा फायदा अमेरिकेतील शेतकरी आणि भारतातील ग्राहकांना होईल असं या पत्रात नमूद करण्यात आलं। तर इंडिगोला मात्र डीजीसीएचा दणका बसला। इंडिगोचा ढिसाळ कारभारामुळे दंड ठोठावण्यात आलेला आहे। डिसेंबरमधील ढिसाळ कारभारामुळे 22 कोटींचा हा दंड ठोठावण्यात आलाय। डिसेंबर 2025 मध्ये 3 ते 5 डिसेंबर दरम्यान इंडिगोच्या खरतर ढिसाळ नियोजनामुळे विमान सेवेचा बोजवारा उडाला होता। देशभरातील अनेक विमानतळावरील हजारो विमानांचं उड्डाण रद्द झालं होतं, ज्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळांवर खोळंबले होते। यानंतर आता महिनाभरानं इंडिगोला दणका देत 22.20 कोटींचा दंड डीजीसीएनं ठोठावला। तर व्हेनेझुएलानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ग्रीनलँडकडे वळाले होते। हा भूभाग वेळ पडल्यास डेन्मार्ककडून हिसकावून घेऊ अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती। त्यांच्या या आक्रमक भूमिकेला युरोपातील काही देशांनी विरोध केला होता। या देशांवर टॅरिफ लादण्यास आपण मागे पुढे पाहणार नाही असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला होता। त्यानुसार आज त्यांनी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्कसह 8 युरोपीय देशांवर 10% टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे। 1 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी देखील होणार आहे। तर भारतीय क्रिकेट टीम रात्री नागपुरात दाखल झाली। T20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना आहे। नागपूरच्या जामठा येथील VCS स्टेडियमवर हा सामना होणार आहे। वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, रवि बिश्नोई, रिंकू सिंग, ईशान किशन आणि संजू सॅमसन हे क्रिकेट खेळाडू रात्री नागपुरात दाखल झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।